तर आता पुढच्या शस्त्राकडे आपण वळूया आणि मला असं वाटतं हा दांडपट्टा समोर आपण ठेवलेला दिसतोय. दांडपट्टा किंवा पट्टा ह्याला अजूनही नवीन विविध नावं असतील, तर प्रणयजी आपण काय सांगाल ह्या शस्त्राबद्दल आम्हाला सगळ्यांना? प्रेक्षकांना मला सांगताना आनंद वाटतोय की आपल्या समोर जे शस्त्र दिसतंय त्याला पट्टा असं म्हटलं जातं आणि दांडपट्टा हा वेगळा शब्दप्रयोग आहे. बरोबर. एका हातामध्ये शस्त्र पट्टा आणि दुसऱ्या हातामध्ये दांड स्टिक घेऊन ज्यावेळी परफॉर्म केलं जातं त्यावेळी दांडपट्टा हा शब्द येतो. परंतु या शस्त्राचं नाव पट्टाच आहे. ओके ओके. अतिशय दुर्मिळ आणि मराठ्यांच्या युद्धाच्या कारकिर्दीतलं अतिशय महत्वाचं असं हे शस्त्र आहे. बरोबर. ओके. आणि आज आपण चित्रपटांमध्ये वगैरे बघतो की सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली ते पट्ट्याचं जे पात आहे ते आपल्याला असं लवचिक दिसतं आणि लांब पण दिसतं. लांब दिसतं. तर तसं नव्हे, हे पट्टा म्हणजे तलवारी सारखंच ह्याचं पात असतं कडक, फक्त ह्याच्या दोन्ही बाजूला धार असते. बरं. आणि तलवार फिरवत असताना आपल्या मनगटाची मुवमेंट होते, परंतु पट्टा फिरवत असताना मनगट लॉक होतं, कारण का आपल्या संबंध कोपऱ्यापर्यंतचं संरक्षण करण्यासाठी ही वैशिष्ट्यपूर्ण अशी मूठ आहे, त्याला खोबळा असं म्हणतात. आणि मनगट लॉक झाल्यामुळे ह्याचा जो प्रहार आहे किंवा ह्याचा जो अटॅक आहे तो पूर्ण हाताच्या आपल्या खांद्यापासूनचा आहे. त्यामुळे खांद्यापासूनचा जोर ह्या शस्त्रामध्ये आहे. तर आपण पाहूया, आता आपण प्रेक्षकांना दाखवूया. तर आपल्या समोर हा जो पट्टा बघायला मिळतोय हा ही शिवकाळातला आहे. अच्छा. या पट्ट्यावरूनच मला सांगावं वाटतं की शिवछत्रपतींचाही एक स्वतःचा पट्टा होता. बरोबर. त्या पट्ट्याचं नाव यशवंत होतं. अच्छा. अरे वा. तर महाराजांचे जे काही जुनी चित्र आहेत, महाराजांची जी जुनी चित्र आहेत, पेंटिंग्स आहेत, पोर्ट्रेट, त्याच्यामध्ये त्यांच्या एका हातामध्ये पट्टा पाहायला मिळतो. तो वराहमुखी आहे. बरं. त्याचं जे हे तोंड आहे ते वराहाचं आहे. अतिशय सुंदर असं तो शस्त्र आहे आणि आपल्या समोर ही शस्त्र आहे. तर त्याला अशा पद्धतीने आपण आतल्या बाजूला पकडण्यासाठी आपण जर बघाल जागा दिलेली आहे. हँडल अशा पद्धतीने आपण पकडतो आणि आपल्या कोपऱ्यापर्यंतचं संपूर्ण हाताचं संरक्षण ह्याने केलं जातं. तर ह्याला नवीन दस्तान घालण्याची किंवा हँडगार्ड घालण्याची गरज नाही. खोबळाच अशा पद्धतीने बनवलेला आहे. किती विचार करून केलेलं आहे. म्हणजे तलवारच पण ती वेगळ्या पद्धतीची. आणि तलवारीला एका बाजूला धार असते, ह्याच्या दोन्ही बाजूला धार. दुधारी असं हे पात. त्यामुळे तुम्हाला वार करताना अशा पद्धतीने पण करू शकता आणि उलटे पण करू शकता. सो दोन्ही पद्धतीने वापरणारे शस्त्र. आणि हे फ्लेक्झिबल नसतं, हे कडक आहे, तलवारीसारखं कडक आहे. आणि ह्या पट्ट्यावरूनच आपल्याकडे शब्दप्रयोग आला की ह्या पट्ट्यामध्ये मराठे हे मास्टर होते, म्हणजे वाकब्बर होते. आणि त्यातूनच पटाईत हा शब्द आलेला आहे. म्हणजे आपण एखाद्या गोष्टीत म्हणतो की हा पटाईत आहे, तर ह्या शस्त्रावरून हा शब्द आलेला आहे. अच्छा. ओके. बरं. कारण मराठ्यांचा पट्टा चालवणारा तो पटाईत मराठ्यांचं अतिशय आवडीचं शस्त्र आहे. आणि अफजल खानाच्या वधाच्या वेळी शिवाजी महाराजांचे जे अंगरक्षक होते जिवाजी महाले, त्यांनी ह्या पट्ट्याच्या सहाय्यानेच बडा सय्यद याचे हात उडवला होता आणि त्याला मारलं होतं. तर हा पट्टा महाराजांच्या संरक्षणासाठी फार महत्वाचा मानला गेलेला आहे. आणि तुम्हाला आणि प्रेक्षकांना मला अभिमानाने सांगता येईल की जसं आपल्या राज्याचं राज्य प्राणी आहे, तसंच आपल्या महाराष्ट्राचं राज्यशस्त्र म्हणून पट्ट्याला मान्यता दिलेली आहे. अरे वा. आणि ह्या सरकारने महाराष्ट्राचं राज्यशस्त्र म्हणून ह्या पट्ट्याला राज्यशस्त्र म्हणून घोषित केलेलं आहे. क्या बात आहे. खूपच वैशिष्ट्यपूर्ण आहे तो. तर डिझाईन किती सुंदर आहे ह्याच्यावर. हे दोन पद्धतीचे चिमटे इथे दिलेले आहेत, म्हणजे डबल स्ट्रेंथनिंग साठी, म्हणजे तुटू नये म्हणून. बरोबर. अशा पद्धतीने हा जो खोबळा आहे हा एकाच पद्धतीमध्ये ठोकून ठोकून बनवला जातो आणि याच्यावर सुंदर अशी नक्षीकाम आपल्याला पाहायला मिळते इथे. खरंय. ह्याच्यावरती सोन्याचं काम केलेलं असतं, चांदीचं काम केलेलं असतं. त्या हुद्द्याप्रमाणे आणि त्या व्यक्तीच्या ह्याच्याप्रमाणे पदाप्रमाणे. आणि असा तिकडनं घालायचा का त्याला? तुम्ही बघू शकता की तुम्ही इथे हात घालून अशा पद्धतीने तुम्ही तो. बापरे. हात एकदा घातल्यानंतर त्याचे असं वाटत नाही की जड आहे. आणि हे निर्णायक लढाईचेच हे आहेत. महाराजांची जी वणी दिंडोरीची जी लढाई आहे,
हे अफजल खान वधानंतर काय प्रभाव पडला हा. महाराजांचा, तर तो आपल्याला बघायला मिळतो. म्हणजे महाराजांच्या नावाने लोक घाबरत होते आणि महाराजांनी अफजल खानाच्या वधानंतर काही दिवसांमध्येच आदिलशहाच्या राज्यामध्ये महाराज आलेले आहेत तिथे आणि त्यांनी तिथपर्यंत सगळा भाग आपल्या ताब्यात घेतलेला आहे. बरोबर. तर नाशिक जवळ वणी दिंडोरी आहे, तिथे लढाई होत होती. त्यावेळी एक वर्णन आहे, महाराजांनी 2 हातामध्ये 2 पठ्ठे चढवले. अच्छा. आणि त्यांचा जो अंगारका आहे तो शुभ्र आहे आणि त्याच्यावरती केशराचे शिडकावे केलेले आहेत आणि ते 2 हातात 2 पट्टे घेऊन शत्रू समोर उभे आहेत. असं सुंदर असं वर्णन आपल्याला पाहायला मिळतं. अरे वा, क्या बात आहे, खूपच सुंदर. महाराज ज्यावेळी पन्हाळ्यावरती होते आणि तिथून विशाळगडाकडे निसटले, त्यावेळी त्यांना जी मदत केली बांधलांनी आणि बाजीप्रभू आणि फुलाजी प्रभू, तर बाजीप्रभूंनी विशाळगडाच्या लढाईमध्ये पावनखिंडीमध्ये पट्टे वापरलेले आहेत. 2 हातात 2 पट्टे. बरोबर. ते पट्टे आहेत. वा, क्या बात आहे, खूपच सुंदर. आणि तुम्ही वणी दिंडोरीचा विषय आता तुम्ही घेतलात, तर वणीची जी देवी आहे सप्तशृंगी देवी, ती पण खूप प्रसिद्ध देवस्थान आहे आणि 3.5 जी पीठ आहेत त्याच्यातली ते एक महत्वाचं पीठ, अर्धपीठ असं मानलं जातं त्या सप्तशृंगी देवीला. आईच्या दोन्ही म्हणजे 9 ह्या साईडला आणि ह्या 9 ह्या 18 हातांमध्ये सगळी आयुधच आहेत. हो. त्यामुळे तिला 18 हात आहेत. 18 हात खरंय. आणि प्रत्येक हातामध्ये वेगवेगळं आयुध आपल्याला बघायला मिळतं. येस, अतिशय सुंदर, खूपच सुंदर आहे, खूपच सुंदर. क्या बात आहे. जय जय शिवाजी, जय जय